श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे, अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. नलगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापांचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेविसी, ते धरती मानवरूप. चोळापा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळापांची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसऱ्या ते फसले, ऐसे आले कित्येक. सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त का जास्त अवतीर्ण, मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तात्काळ, योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एक समयास, वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय आम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले नवलेख. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून, उठोनिया चालले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातली तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहाती, मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कोमती. म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामींपुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ, संन्याशांपुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात, द्रव्य दिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी, स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी. रात्र होती तयासी, अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुस्तीजना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती.
पसरली जगी ऐशी खाती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी येती, वर्णी किती विष्णुदास. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुराध्याय गोड हा. श्री स्वामी राज पर्णमस्तु, श्रीरस्तु शुभभवतु. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व भक्तांचे मनापासून आभार आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहो. धन्यवाद.